कचऱ्यात बुडाला मूर्तिजापूर। राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं नगर परिषदेत टाकला कचरा, निष्क्रिय प्रशासनावर तीव्र संताप। मूर्तिजापूर शहरातील कचऱ्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला असून या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट युवक काँग्रेसनं नगर परिषद कार्यालयात प्रतिकात्मक आंदोलन करून कचरा टाकून निषेध व्यक्त केला। शहरातील अनेक भागात गेल्या काही आठवड्यांपासून कचरा उचलला जात नसल्यानं दुर्गंधी पसरली असून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डास, रोगजन्य कीटक आणि प्रदूषित हवेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। शहरात ठिकठिकाणी कचरा साचलेला असून कंत्राटदार आणि नगर परिषदेच्या निष्काळजीपणामुळे स्वच्छ भारत अभियानाला गालबोट लागला आहे। नगर परिषदेचा खर्च लाखोंमध्ये असूनही डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात अपयश आलं आहे। नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही प्रशासन गप्प आहे। या आंदोलनाची वेळ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप जळमकर यांच्या नेतृत्वात इंजिनियर निजाम, सुरेंद्र वरोकार, विशाल शिरभाते, आनंद पवार, रवी माडकर, आकाश सोनटक्के, वैभव टिपरे, सवईकर, दुरतकर, आष्टीकर यांची उपस्थिती होती। शहरातील समस्यांवर तोडगा निघावा यासाठी मूर्तिजापूर नगर परिषदेत कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे। मागील 3 महिन्यात 3 प्रभारी मुख्याधिकारी बदलले असून प्रशासनातील सातत्याचा अभाव शहराच्या व्यवस्थापनावर परिणाम करत आहे। निवेदन साहेब वारंवार दिलेले आम्ही तोंडी त्या ठेकेदाराला सांगितलेलं आहे। महिन्याभरापासून आमच्या एरियात टॅक्टरच नाही। किती महिना एक महिना जवळपास। पण ज्या व्यक्तीला आपण काम दिलेलं आहे, टेंडर दिलेलं आहे, मी माझ्या प्रभागापुरते बोलणार, मोठे शहरापुरते बोलणार। आता आम्हाला पेरणीच्या टाइमने ट्रॅक्टर नाही भेटले, ट्रायला नाही भेटले, नाही तर आम्ही 2-3 ट्रॅक्टर भरून आम्ही इथं आणलो। पण मला एवढं सांगा, जर आपण तक्रारी देऊन आलो, निवेदन देऊन आलो किंवा व्हॉट्सअपवर तुम्हाला सांगून आलो, तोंडी सांगून आलो, हे कसं होतं की ज्या व्यक्तीने आपण टेंडर दिलेला आहे कचरा उचला किंवा कचरा गाड्या अंतर्गत प्रत्येक लोकांच्या दारातून कचरा संकलन करत जे आपण काम दिलेलं आहे, तर ते काम होऊन राहिलं की नाही होऊन राहिलं याच्याकडे तुम्हाला लक्ष आहे। आणि लक्ष असेल तर मग आमच्या एरियाला कचरा कोण नाही उचललं जातं, काय करा बरं। तुम्ही तर तिथं बिलं तर काढणार नाही ना, बिलं काही नाही ते काढणार याच्यावर भाग नाही। एक महिना झाली गाडी आली, गाडीवाला कंटिन्यू फिरत नाही आणि ट्रॅक्टरवाली फिरत नाही ना। किती महिना झालं आपल्याकडे ट्रॅक्टर नाही, 1.5 महिना उघडला। आता मी मागे फोन लावून तुम्हाला ट्रॅक्टरवाले फोन त्यांचे योगेश भाऊ, त्या ट्रॅक्टरवाले नंबर त्यांचा फोन योगेश भाऊ ते लावत जा म्हणजे ट्रॅक्टरवाल्याचं उत्तर ऐकून घ्या, काय म्हणतो तेही आणि पाठवतो खूप राहील येऊन फिरायला 3 फोन केले नाही। नाही आज इथे दिले संबंधित तुम्ही जातून लक्ष घाला, नाही तर काय आता पावसाळा येऊन आला लोकांना मग मी मदत जाणार एका हप्त्यात 2 साप निघालेले आपण घरात ते बरं। आपण त्या टेंडरमध्ये मेन्शन आहे ना, रोज कचरा गाडी फिरणे, ट्रॅक्टर रोज फिरणे, मार्केट लाईनमध्ये ट्रॅक्टर फिरणे किंवा कचरा गाडी फिरणे, मार्केट लाईनमध्ये कचरा गाडी फिरणे, सकाळी 7 वाजता बगर भोग्याचा कचरा गाडी फिरते, लोकांना माहितच नाही कचरा गाडी वाढण्यात फिरणार। आज पण मग आपण त्याचे बिलं कशा गाडी पाठवून
नाली काढतात त्या दिवशी ट्रॅक्टर फिरतो, पण ट्रॅक्टर मेन रोडला जाते, आतमध्ये येत नाही. नाली आतमध्ये तसेच राहील. नाली ते लोक काढतात, नालीचा प्रश्न नाही आहे. प्रश्न काय आहे की ते जे आपण त्या नालीचा जो मम्मा काढतो बाहेर, तर तो उचलण्यासाठी कचरा ट्रॅक्टर तर फिरायला पाहिजे, तो फिरत नाही. कचरा गाडीचा तोच प्रॉब्लेम आहे, कचरा गाडी फिरत नाही. कचरा गाडी जेव्हा फिरायल्यामुळे काय होते माहिती की ते लोक बाहेर आणून कचरा टाकतात, येईल इलाज नाही आहे. 2 दिवसाच्या वर अशा पावसाळ्यात लोक कचरा समोर घेऊन यायचे कचरा, कारण की त्याचा वास सुटला तर घरात काही म्हणायला आपलं म्हणणं ते येईल कुठं तरी तुम्ही येईल होतं घाला, याच्यावर कारवाई करा. नसं तुमच्यानं कारवाई करणं हो गाडी